मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप कायम. विहीर मालकांना पाठवलेल्या नोटिसींना महापालिकेकडून 15 जूनपर्यंत स्थगिती. त्यामुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशन काय निर्णय घेणार याकडे लक्ष. पालघरच्या बहाडोलीमध्ये सूर्या प्रकल्पाच्या पाईपलाईनला भगदाड. पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया. वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा वसईकरांना फटका. झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा. यामुळे आता 50,000 झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याच्या कामाला गती द्यावी. तसंच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कालबद्ध नियोजन करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. राज्य सरकारच्या अनेक विभागांवर सायबर हल्ल्याचा धोका. महाराष्ट्र सायबर सेलच्या तपासामध्ये महत्त्वाचा निष्कर्ष. सरकारी विभागांकडून सायबर सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा. अहवालातून चिंता व्यक्त. चंद्रपूरच्या सावलीमध्ये ड्रायव्हरला शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. तर सावली पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरवर दबाव टाकून गुन्हा दाखल केल्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप. बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्ती प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांची मोठी कारवाई. विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापकही ताब्यात. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आरोग्य विभाग सचिवांकडे सादर. तनिषा यांना वेळेत रुग्णालयामध्ये आणलं होतं का? समितीकडून अनेक मुद्द्यांची चौकशी. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश रुपेश राठी 6 महिन्यांसाठी निलंबित. न्यायदानामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे उच्च न्यायालयाची कारवाई. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ 30 एप्रिल रोजी संपणार. यामुळे अर्चना त्यागी, रश्मी शुक्ला, संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि बिपिन कुमार शर्मा आयुक्तपदाच्या शर्यती. 10वी-12वी पुरवणी परीक्षेमध्ये नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी. राज्य मंडळाच्या सचिवांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी निर्णय. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणार. मुंबईतील अंधेरी, MIDC, पवई, साकेनाका तसंच इतर 5 पोलीस स्टेशनकडून 300 लोकांना 5.5 कोटींच्या मुद्देमालाचं वाटप. हा मुद्देमाल चोरीच्या आणि इतर गुन्ह्यामधील असल्याची माहिती. लातूर अंमली पदार्थ प्रकरणी चाकूरच्या पोलीस निरीक्षकांची बदली. रोहिणा गावामध्ये सुरू होता अंमली पदार्थांचा कारखाना. या प्रकरणी आतापर्यंत 7 लोकांना अटक. अजित पवारांनी घोषणा केलेल्या गुलाबी ई-रिक्षा योजनेचा अहिल्यानगरमधील एकाही महिलेला अद्याप लाभ नाही. 600 महिलांपैकी 481 महिला पात्र. मात्र एकाही महिलेला कर्ज मिळालं नसल्याची माहिती. बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन बुधवार 16 एप्रिल रोजी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन. मुंबई अमरावती मुंबई असं पहिलं उड्डाण होणार. पालघरमधील महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीपासून सुरू होणारी ही यात्रा सलग 15 दिवस चालते. 3 अष्टविनायक मंदिरामध्ये पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत पोशाखाची नियमावली लागू. मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकच्या गणेश मंदिरांमध्ये पोशाख नियमावली. मोरया गोसावी आणि खार नारंगी मंदिरातही नियमावली लागू. येवला शहरामध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी. धानोरे शिवारातील 51 फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. हनुमान जयंतीनिमित्त राणा दाम्पत्याकडून अमरावतीमध्ये हनुमानगढी इथं हनुमानाला अभिषेक. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि हनुमान भक्त उपस्थित. अमरावतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच हनुमानाच्या मूर्तीच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात. 111 फूट उंच मूर्तीची असल्याची माहिती. आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून उभी राहतीय मूर्ती. नागपूरच्या टेकडी रोडवरील प्रसिद्ध हनुमान मंदिरामध्ये सकाळपासून मोठ्या संख्येनं भाविकांची दर्शनासाठी रीघ. हनुमान जयंतीनिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन. लातूर जिल्ह्यातील शिवलीमध्ये श्री हनुमान यात्रा उत्सवाला सुरुवात. अभिषेक आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिरामध्ये 200 वर्षांपासून तेवत असलेला नंदादीप आजही सुरू. सकाळपासून दंडवत आणि लोटांगण घालण्यासाठीही भाविकांची गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त जळगावच्या लोण्याच्या मारुती मंदिरामध्ये अलोट गर्दी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त सुंदरकांडचं आयोजन. संगमनेरमधील हनुमान जन्मोत्सवामध्ये आगळेवेगळं महत्त्व. या उत्सवामध्ये हनुमान रथ महिलांनी ओढण्याची परंपरा. हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी. मुंबईच्या दहिसरमध्ये कॅरम स्पर्धांचं आयोजन. ज्येष्ठांसोबत
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी लुटला कॅरम खेळण्याचा आनंद. उमरेडमधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतकांच्या कुटुंबियांना 60 लाख रुपये मिळणार. 55 लाख रुपये कंपनी तर 5 लाख रुपये सरकार देणार. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. प्रहार जनशक्ती पक्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. जालन्यामध्ये राजू शेट्टी आक्रमक आंदोलन करणार. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक. लातूरमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर प्रहारचं मशाल आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अपंग व्यक्तींना 6,000 रुपये प्रति महिना मानधन द्या अशा विविध मागण्यांचं सहकार मंत्र्यांना दिलं निवेदन. इस्लामपूर तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये प्रहार पक्षातर्फे मशाल आंदोलन. या आंदोलनामध्ये दिव्यांग आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. जालन्यामध्ये तरुणाचं झाडावर चढून आंदोलन. अंबडमधील कल्याण कोलते या तरुणाची हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना संपवलं जीवन. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडीमधली घटना. हरिदास विश्वंभर बोंबले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळकडून धाराशिवच्या भूममध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन. यावेळी एका पैलवानाकडून निलेश घायवळला मारहाण. त्यानंतर पैलवान फरार. मुंबईच्या अंमलबजावणी आणि सक्तवसुली संचालनालयानं बँकांकडून मुंबईला आलेल्या प्रवाशाला सोनं तस्करी प्रकरणी केली अटक. प्रवाशाच्या बोटामध्ये 14 सोन्याचे बार, 6,30,00,000 रुपये किमतीचं 6,735.42 ग्रॅम सोनं केलं जप्त. जावयाकडून सरकारी नोकरीचं आमिष देऊन लोकांची आर्थिक फसवणूक. संतापलेल्या सासऱ्यानं जावयालाच संपवलं. पालघरच्या कवटेवाडा परिसरातली घटना. या प्रकरणी सासऱ्याला अटक. मुंबईतील बोरिवली पश्चिममधील सुधीर फडके पुलावर एका चालत्या ॲक्टिवाला अचानक लागली आग. घटनेनंतर काही मिनिटातच स्कूटर जळून खाक. आग लागल्यावर स्कूटर चालक स्कूटर सोडून गेला पळून. भिवंडीतील काल्हेर परिसरामध्ये रात्रीच्या सुमाराला एका कापड दुकानाला भीषण आग. या आगीमध्ये कापडाचं संपूर्ण दुकान जळून खाक. 2 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला. 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती. अचानक मधमाशांचा हल्ला झाल्यामुळे भाविकांची धावपळ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.